आदरणीय आमदार साहेब राजाभाऊ राऊत यांच्या महत् प्रयासातून बहुप्रतीक्षित असा कुर्डवाडी रोड आपल्या बार्शी नगरपालिकेच्या कुर्डवाडीकडच्या हद्दीपासून लातूर रोडला जिथपर्यंत बार्शी नगरपालिकेची हद्द आहे त्या ठिकाणापर्यंत 4 लेनिंग 6 किलोमीटर लांबीचा हा सीसी रोड आपला होणार आहे। या निमित्तानं मी बार्शी नगरपालिकेचा मुख्याधिकारी या नात्यानं माननीय आमदार राजाभाऊ राऊत सर यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हा आजपर्यंत बऱ्याचशा रस्त्यांची कामं जवळजवळ छोट्या मोठ्या रस्त्यांची मिळून साधारणतः 2 वर्षामध्ये मी आल्यापासून 450 रस्ते आणि नाल्याच्या वर्क ऑर्डर्स माझ्या हातातून गेलेले आहेत आणि यापैकी नगरपालिकेचा स्वतःचा निधी म्हटलं तर खूप तुटपुंजा आणि कमी स्वरूपाचा आहे। याच्यामध्ये मॅक्सिमम जे प्रयत्न आहेत निधी मिळवून आपण हे रस्ते आजपर्यंत बनवलेले आहेत आणि आम्ही प्रशासनाने तयार केलेला कुठलाही प्रस्ताव माननीय भाऊंकडे आम्ही ज्यावेळी सादर करायचो त्यावेळी भाऊंच्या माध्यमातून तो नगरविकास खात्याकडे सादर व्हायचा आणि दुसरा सादर नव्हता होत तर या आठवड्यामध्ये तो प्रस्ताव दाखल झाला तर पुढच्या आठवड्यामध्ये कॅबिनेट बसवण्यापूर्वी माननीय भाऊ सन्माननीय सीएम सर सन्माननीय डीसीएम सर दोन्ही यांना आवर्जून पाठपुरावा करून त्याच्यावरती एंडोर्समेंट घेऊन तो यूडीकडे कसा लगेच येईल आणि त्याच्यावरती शासन निर्णय तातडीनं कसा निघेल यासाठी खूप चांगले प्रयत्न भाऊंच्या माध्यमातून झालेले आहेत आणि या रस्त्यासाठी सुद्धा जवळजवळ 92,54,80,313 हे आपलं या रस्त्याचं अंदाजपत्रक आहे आणि हा रस्ता सुद्धा महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेतून साकार होतोय आणि याचा एक नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून एक आनंद होतोय की आजपर्यंत फक्त 2 लेन आणि त्यातही खूप कंजेस्टेड आणि काही अडचणी असताना सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे पूर्वी नगरोत्थानची योजना देऊन शासनाने 89 कोटीचा निधी दिला होता आपल्याला 11 रस्त्यांसाठी। त्यामुळं ही योजना पारित करत असताना आपल्याला पूर्वीच दिलेला आहे त्याच्यामुळे आता बाकीच्या नगरपालिकांना सुद्धा निधी देणं आवश्यक आहे अशा प्रकारची शासनाची भूमिका होती। परंतु माननीय भाऊ यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न करून हा रस्ता किती महत्त्वाचा आहे आणि ही आपल्या बार्शी नगरपालिकेचे एक मेन आर्टरी म्हटलं तर त्याला वावगं ठरणार नाही या पद्धतीनं प्रयत्न करून भाऊने हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे। थोडक्यात हा रस्ता आज आपण 2 दिवसापूर्वी याची वर्क ऑर्डर दिलेली आहे लवकरच त्याचं काम चालू होत आहे। त्या भूमिपूजनाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात। थोडक्यात ब्रीफ करायचं झालं तर पोस्ट ऑफिस हा मुख्य पॉइंट धरला तर तिथून इकडं तिरकस पुलापर्यंत आपण 3 किलोमीटर हा रस्ता 4 लेनिंग करतोय। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस चौकापासून जामगाव हद्दीपर्यंत 3 किलोमीटरचा हा रस्ता आपला प्रस्तावित आहे। अशा पद्धतीनं हा 5.5 ते 6 किलोमीटर लांबीचा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून साकार होतोय। मला जाणीव आहे की पाऊस मोठा सुरू होऊ लागलेला आहे परंतु आपण बार्शीकर जवळपास गेली मी 30 वर्ष होऊन गेलं राजकारण करतोय समाजकारण करतोय परंतु माझंही स्वप्न होतं की बार्शीला कुर्डवाडी रस्ता आणि तिकडून लातूरवरून येणारा मराठवाड्याचा प्रवेशद्वार असलेला हा रस्ता अत्यंत सुंदर असावा हे माझंही स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकार होताना या ठिकाणी दिसतंय। बांधवांनो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर पावसामध्ये भिजत असलेले माझे या परिसरातील सर्व बंधू घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित पत्रकार बांधव तुमचंही युट्यूबला जरा पावसामुळे जरा गडबड व्हायला लागली परंतु या ठिकाणी खरोखर आज बार्शी शहरामधला हा एकच रस्ता राहिलेला होता त्याला सुद्धा 92,54,00,000 रुपये आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब या सर्व मंत्रिमंडळाने दिले त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर या समोर असलेले जे नागरिक आहेत रहिवासी आहेत तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो तुम्हीही काळजी करू नका तुम्हाला कुठलाही अडथळा कुठला होणार नाही कारण तुम्ही माझे लहानपणापासूनचे सगळे सवंगडे अजिबात तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही। मी स्वतः
त्या ठिकाणी फक्त गटरीपर्यंत जे आलेलं आहे आपण थोडं चर्चेनं ऍडजस्टमेंट करू. कुणाच्याही घराला कुठलाही धक्का पोहोचणार नाही याची राजेंद्र आम्ही त्यामुळे कोणी राजू अजिबात कोरोनाचाही कोणी करायची नाही. आपल्याला एखादं चांगलं काम करत असताना या ठिकाणी शहरामध्ये तालुक्यामध्ये मी काम करत असताना कुणाच्याही घरावरती अन्याय होणार नाही याची 100% काळजी मी घेणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. अजिबात तुमच्या आता चेहऱ्यावरती हसू बघितलं मला पण अत्यंत आनंद होऊ लागलेला आहे. कारण काम करायचं कशासाठी, जनता जर खुश असेल, जनता जर समाधानी असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जर आनंद असेल तरच ते काम केलेलं सार्थक होतं. आणि त्या काम करणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. निश्चितपणानं आज या ठिकाणी 92,54 लाख रुपयाचा 92,54 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आणला. हा रस्ता 5.7 किलोमीटर म्हणजे साधारण 5.6 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आपलं जैन मंदिरापासून आपल्या जामगावच्या शिवापर्यंतचा हा पूर्ण रस्ता काँक्रीटमध्ये होणार आहे. दोन्ही बाजूने गटरी होणार आहेत. अत्यंत मजबूत आणि दणकट रस्ता होणार आहे. आता बार्शीतलं एकच स्वप्न माझं सगळ्यात मोठं राहिलं ते बस स्थानक आणि आपलं भगवान तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. त्याला एक निधी असे 2 मोठी कामं या बार्शी शहरातली राहिले. ते सुद्धा कामं आचारसंहितेचा लागायच्या अगोदर कशा पद्धतीने होतील या दृष्टिकोनातून माझा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न असणार आहे. आज जवळपास शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास 4,000 कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी आणण्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं यशस्वी झालो बांधवांनो. आणि गल्ली गल्लीतली कानाकोपऱ्यातली कामं मग रस्ते असतील, गटरी असतील, दिवाबत्ती असेल, पाणी पुरवठा असेल, आपली एवढी मोठी उजनीवरनं पिण्याकरता येणारी 296 कोटीची योजना असेल, अशा या सगळ्या मोठ्या कामाला या ठिकाणी आपण यशस्वी झालो त्याबद्दल मनापासून आनंद होतोय. तुळजापूर रस्ता सुद्धा आहे, जगदंबेला जाणारा 376 कोटीचा रस्ता, तो सुद्धा रस्ता लवकरात लवकर 4-8 दिवसामध्ये त्याचं सुद्धा काम आपण युद्ध पातळीवरती चालू करतोय. जवळपास 48 किलोमीटरचा रस्ता आहे. बार्शी बसून थेट तुळजापूर आणि कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो सुद्धा, जे आपल्या पायाला खरे टोचायचे दसऱ्यामध्ये पौर्णिमेला जात असताना आता कुणालाही खडा टोचणार नाही. स्किटिंग खेळत जरी आपण तिथपर्यंत गेलो तरी कुणाला काय अडचण येणार नाही. आणि अशा रीतीने संपूर्ण शहराला जोडणारे रस्ते आपण अत्यंत गुळगुळीत असे छानपैकी परांडा रस्ता असेल, पिंपळगाव रस्ता आहे, आगळगाव रस्ता आहे, अलीपूर रस्ता आहे, हा कोटवाडी रस्ता असेल, त्याचबरोबर आता तुळजापूर रस्त्याचं पण मार्केट यार्डाचं काम चालू आहे, सोलापूर रस्ता आहे. सगळेच्या सगळे रस्ते आपण एकदम सुंदर करण्यामध्ये यशस्वी झालो. अंतर्गत रस्ते, अविकसित भागातले रस्ते, हे सगळे रस्ते करण्यामध्ये मित्रांनो यशस्वी झालो. त्यापासून मनापासून या ठिकाणी आनंद होतोय. भविष्य काळामध्ये सुद्धा बार्शी शहराने, बार्शी तालुक्याने कुठलीही काळजी करू नये. अत्यंत जलद गतीनं ह्याच्यापेक्षा जास्त कामं करण्याचा माझा मानस निश्चितपणानं असणार आहे. आज या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला मी परवा दिवशी होतो. माझ्या घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, ही एक योजना चालू केली सरकारनं. त्याबद्दल मला माझ्या आयुष्यामध्ये काम करत असताना जो आनंद झाला तो सगळ्यात मोठा आनंद त्या दिवशी झाला. आणि आणखीन एक पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये बोलतो. ज्या दिवशी आता ही शेतकरी कर्जमाफी होईल त्या दिवशी एक मला आणखी मोठा आनंद होईल. अशा रीतीनं सगळ्या स्तरावरती आज शासनाने या ठिकाणी मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत. आणि अशा या शासनाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणानं उभं राहावं एवढीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा अर्धा तास झाला आपण सगळेजण भिजत उभारला. आपण एवढी आपुलकी या ठिकाणी या विकास कामाबद्दल दाखवली, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून माझेही 2 शब्द संपवतो.